आमदार देवेंद्र कोठे यांनी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्ललू यांना सेवेत फेरनियुक्ती देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे शिफारस केली। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात जांबुमुनी मोची समाजाध्यक्ष करेप्पा जंगम, माजी सेक्रेटरी रवी नायक मेहत्रे, जांबुमुनी प्रशालेचे चेअरमन शंकर परुल यांनी पुणे विभागीय कार्यालयात राज्य सरकारच्या नियोजन विकास समितीच्या बैठकीला उपस्थित राहून विविध मागण्या केल्या। आमदार देवेंद्र कोठे यांनी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पल्ललू यांनी कोरोना महामारीपूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे 8 वर्षे सेवा दिली। कोरोना संसर्गाच्या तिन्ही लाटेत त्यांनी उत्तम प्रकारे कामकाज पार पाडलं। मुद्रा सन सिटी नागरी आरोग्य केंद्राचं कामकाज नियमानुसार पहिल्या लाटेत पार पाडलं। पालिका प्रशासनानं त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कोरोनाच्या चुकीच्या कारणानं दुसऱ्यांदा अन्यायकारक कारवाई केल्यानं डॉक्टर पल्ललू यांचं आर्थिक नुकसान झाल्याची बाब पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या लक्षात आणून दिली। डॉक्टर योगेश पल्ललू यांना महापालिका आरोग्य विभागात पूर्ववत प्रथम नियुक्तीनुसार सेवेत फेरनियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत। तसंच अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या जांबुमुनी प्रशालेची नियोजित जागा समाजसंस्थेला शासनाकडून हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी लेखी पत्रानं शिफारस आणि निवेदन दिलं। पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आमदार देवेंद्र कोठे यांची शिफारस ग्राह्य धरून वस्तुस्थितीनं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्ललू यांना सेवेत फेरनियुक्तीचे आदेश देऊन लवकरात लवकर न्याय देण्यात येईल। तसंच जांबुमुनी प्रशालेला जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात येईल असं आश्वासन दिलं।